Gayatri, unmute yourself. Okay. I am audible. गायत्री, आवाज येतोय का माझा? येतोय सर, खूप कमी येतोय, पण तुम्हाला येतोय का माझा? हो येतोय. जाधव साहेब, माझा आवाज येतोय का? हो येतोय, क्लिअर येतोय. डॉक्टर सपनाली बंब मॅडम, प्लीज अनम्यूट. हॅलो. हा मॅडम, आवाज येतोय? हा येतोय येतोय येतोय. ओके ओके, तुमचा कॅमेरा ऑफ आहे फक्त. हो हो हो, ऑन करतो. हा. ओके. मॅडम, काल आज आपण ई टेस्ट घेतलेली आहे. ओके. तुमचं स्पीच झाल्यानंतर ते ई टेस्टचं आपलं विनर डिक्लेअर करायचे आहेत. तर मग मी हो हो तुम्हाला थोड्या वेळात व्हॉट्सअप करेल मी तुम्हाला. तर ते चालेल तेवढे तुमच्या कडून ते डिक्लेअर करा. चालेल. ओके ओके, येस येस. ओके, थँक्यू या. मॅडम. योगेश, आधी आरती होणार का? आरतीला जाणार का सुरू करणार? नाही, पहिले आपण जे आपल्या आजच्या अध्यक्ष आहेत रोशना राय यांचं 5 मिनिटाचं आपलं गायडन्स असेल आणि 7:15 आपण आरतीला जाऊ. 7:15 ते 8:30 आरती राहील आणि मग त्यानंतर स्वप्नाली मॅडमचं गायडन्स राहील. ओके. रोशना राय जॉईन झाले का? हा, बघतोय मी आता. नाही, बहुतेक अजून. डॉक्टर अमोल पवार दिसत आहेत का डॉक्टर जाधव साहेब? बघतो मी जरा. नाही दिसत पण अजून. उमेश सोनी नाही अजून.
8 वाजून 5 मिनिटांनी म्हणजे 10 मिनिटं रोशना मॅडम जॉईन झाले का तुम्ही? रोशना रॉय, वेलकम. होस्ट will unmute you. Please wait. कुणाल जी नमस्ते. Hello, sir. Good evening. Good evening. Welcome. गुड इव्हनिंग मॅडम. Good evening. Good evening, everyone. Thank you for calling me here. Thank you for joining this meeting, ma'am. Within 2 minutes, we can start our session. Yes, sir. उमेश जी, यस सर. डॉक्टर अमोल कॉन्टॅक्ट झाला? हो झालाय ते 8:15 पर्यंत होता. हो ना? ओके. रोशना जी, IFRM कैसा चल रहा है? यू आर म्यूटेड. IFRM सर हाँ. बहुत अच्छा सर. आज उसका भी एक हम लोग का एक फंक्शन है IFRM में भी. अच्छा, आज है क्या? नोटिफिकेशन आया नहीं सलीम से. कैसे नहीं आया सर? अभी आप ये कंप्लेन ना कुणाल को कीजिए. अच्छा, वो देख रहे हैं क्या? हाँ, अरे जनरली वो MOC थे आज भी. अच्छा. बस यहाँ आना था इसलिए उन्होंने अभी वहाँ लेट ज्वाइनिंग करेंगे. अच्छा, जनरली सलीम तुरंत भेज देता है, ऐसा कुछ है तो. हाँ, कैसे मिस आउट हो गया फिर? पता नहीं हाँ, सर. पता नहीं. ओके, वो कितने बजे? सर 8 बजे से ही है. अच्छा, तो कुणाल जी उधर ज्वाइन हुए या इधर ही है अभी? अभी इधर ही रहेंगे सर. आपके साथ ही रहेंगे? अच्छा. आपण मंदिरात जात आहोत आणि देवीचं महत्व आपल्याला पुजारी सांगतायत. हार्दिक स्वागत. नवरात्री उत्सवाच्या पंडित जी. विजयादशमीच्या सगळ्या भाविकांना खूप खूप शुभेच्छा. आजची आईची रूप आहे शस्त्रास्त्र धारण करून तिने महिषासुराचा वध केला होता. असं तिचं आजचं रूप आहे. सगळ्यांनी दर्शन घेऊन नमस्कार द्यावा.
चेतन चेतन पुढच्या वेळेस फक्त थोडस जवळ पकडायला पाहिजे, आवाज थोडासा कमी आला. दादासाहेब मी सुरू करतो. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सडाणा बागलाण, श्री महालक्ष्मी देवी ट्रस्ट संचलित श्री महालक्ष्मी देवी उत्सव समिती द्वारा गेल्या 8 दिवसापासून आपण ऑनलाईन बागलाणच्या नवदुर्गांचा जीवन गाथा हा एक कार्यक्रम ऑनलाईन साजरा करत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगळ्या अधिकारी महिला यांचं खूप छान मोलाचं मार्गदर्शन ह्या 8 दिवसामध्ये आपल्याला भेटलेलं आहे. आणि आज आपला शेवटचा दिवस. हे 8-9 दिवस आपले कसे गेले हे आपल्याला समजलं नाही आणि खूप मोठी अनुभवाची शिजोरी आपल्याला हे सर्व अधिकारी देऊन गेलेले आहेत. आज आपल्याकडे रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या डॉक्टर रोचना रॉय या आलेल्या आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी प्लीज आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे डॉक्टर रमणलाल बंब यांच्या कन्या डॉक्टर स्वप्नाली बंब ह्या आपल्या या मीटिंग मध्ये आलेले आहेत. त्यांचंही मी आपल्या सर्वांतर्फे बागलाणकर व कसमादे परिवारातर्फे खूप खूप मी स्वागत करतो. मी रोट्रॅक्टर गायत्री खेरनार हिला विनंती करतो की आजच्या अध्यक्षा डॉक्टर रोशना राय यांचा त्यांनी इंट्रोडक्शन करून द्यायचंय. ओव्हर टू यू गायत्री. प्लीज अनम्यूट. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना माझा? येस 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 येस. सर्वप्रथम सर्वांना हॅपी दसरा. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी रोशना रॉय शर्मा मॅम, तुम्हाला पण हॅपी दसरा. वेलकम मॅम. आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. तर 9 दिवसांपासून चालू असलेला आज आपला कार्यक्रम बागलाणच्या नवदुर्गांची जीवन गाथा याचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाले त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मॅम. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी रोटेरियन डॉक्टर रोचना रॉय, रोटरी क्लब ऑफ नाशिक, त्यांचे सहर्ष स्वागत करते. मॅडमांचा जन्म दिल्ली येथे झाला आणि दोघेही पालक डॉक्टर असल्यामुळे त्या वेल एज्युकेटेड फॅमिलीला बिलॉंग करत होत्या. आता मम्मी पप्पा दोघेही डॉक्टर असल्यामुळे त्यांनीही डॉक्टर की स्पेशल स्वीकारत आपलं पूर्ण शिक्षण डॉक्टर यामध्ये केलं आणि ते आज बेस्ट डेंटिस्ट डॉक्टर म्हणून सर्व ओळखतात त्यांना. तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या फेमस राम मनोहर लोहिया हॉस्पिटल दिल्ली येथे जॉईन करून आपले कामकाज त्यांनी सुरुवात केली. थोडे दिवस तेथे काम झाल्यानंतर मॅरिड नंतर त्या नाशिक येथे ट्रान्सफर झाल्या. लग्नानंतर नाशिक आल्यानंतर त्यांनी आपलं स्वतःचं ओन डेंटिस्ट नाशिकमध्ये नाशिक रोडला स्टार्ट केलं आणि तिथे कामकाजास सुरुवात केली. डॉक्टर की हा पेशा स्वीकारत त्या रोटरीमध्ये सुरुवात केली. 2013 साली त्यांनी रोटरीची जर्नी स्टार्ट केली आणि वेगवेगळ्या क्लबच्या मार्फत त्यांनी काम सुरू केले. आज गर्व वाटतो मॅम की आम्ही पण एक रोट्रॅक्टर आहोत आणि आम्हाला पण तुमच्यासारखं खूप मोठं व्हायचंय. त्याचबरोबर 2017 ते 18 या साली त्यांना बेस्ट सेक्रेटरीचा अवॉर्ड भेटला आणि 2018-19 मध्ये त्यांनी बेस्ट प्रेसिडेंटचा अवॉर्ड मिळवला. खूप खूप धन्यवाद मॅम, तुम्ही आज आपल्या कार्यक्रमात सामील झाल्या. यापुढची जीवन गाथा तुमची आम्ही तुमच्या तोंडून ऐकणार आहोत, तर प्लीज जीवन गाथा तुम्ही तुमच्या तोंडाने मनोगत व्यक्त करावे. थँक्यू. ओव्हर टू यू रोशना मॅम. Wow, thank you so much Gayatri, so much, so sweet of you. वेलकम So मॅम. nicely आपने इतने अच्छे से सब बोला. Is it okay अगर मैं हिंदी में बोलूं तो? येस येस. Thank you. And thank you President sir, Yogesh sir for inviting me here. Pradeep ji, मनोज जी, यहाँ बहुत देखे हुए और जाने हुए हमारे चेहरे हैं जो हमारे दोस्त लोग हैं. एंड अभी जीतू सर शायद नहीं आए हैं, सो वेलकम टू हिम एज वेल व्हेन ही कम्स. मैं शुरू अपनी बारे में ये बता के करूंगी कि पहले देवी को याद करते हैं. या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः.
बहुत पहले से ही महिलाओं को बहुत शक्ति का रूप माना गया है, लेकिन कहीं ना ये चीज हमारे ढलती चली गई, कम होती चली गई। और 19वीं सदी आते आते तो ये हाल हो गया कि एक कवि उन्होंने ये तक कह दिया कि अबला जीवन हाय तुम्हारी यही कहानी है, आंचल में दूध और आंखों में पानी है, विच इज वेरी सैड। क्योंकि जब किसी का भी सपोर्ट नहीं हो तब भी हम लोगों ने रानी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फूले, बहुत सारे उदाहरण हैं, विजय लक्ष्मी पंडित, रजिया सुल्तान, बहुत स्ट्रॉन्ग वुमेन देखे हैं जो बिना किसी सहारे के भी खड़े हैं हुए, और उन्होंने ये प्रमाणित किया कि उन्हें किसी सहारे की जरूरत नहीं है। बट ओवर द इयर्स, केवल ये मैं गांव की बात नहीं कर रही हूँ, गांव खेड़े की बात नहीं कर रही हूँ, इवन दिल्ली जैसी जगह में भी आज भी औरतों को बहुत कमजोर उससे देखा जाता है कि भाई हाँ ठीक है, अब ठीक है, चेंज हो रहा है, लेकिन इतना नहीं। जब मैं नासिक आई, तब जब हम लोग गांव खेड़े में जाते थे प्रोजेक्ट्स के लिए, जब आए तब देखा कि स्कूल्स में 6th के बाद गर्ल्स है ही नहीं। गर्ल्स क्यों नहीं है, जब पता किया गया तो पता चला कि जिला परिषद तक के स्कूलों में टॉयलेट्स नहीं है, शौच ना हो। इतनी छोटी सी चीज, मतलब दिल्ली जैसी जगह में रह के कभी हमने सोचा नहीं था कि ये भी कहीं होता है क्या। तो पता चला दिल्ली के आसपास के गांव में नहीं है। यहाँ तो छोड़ दो, यहाँ तो रोटरी, थैंक्स टू रोटरी कि मैं इतने गांव खेड़ों में गई और मैंने ये चीज देखा कि टॉयलेट्स नहीं है, इस वजह से लड़कियां स्कूल छोड़ देती हैं 6ठी के बाद, विच इज वेरी सैड। क्योंकि जब आप एक लड़की को शिक्षित करते हैं तो आप उसके पूरे परिवार और आने वाली जनरेशन्स को शिक्षित कर रहे हैं। अगर माँ ही नहीं पढ़ेगी तो आगे की जनरेशन्स नहीं पढ़े लिखे हो सकते, क्योंकि हमेशा से पढ़ाने का काम और ये सब बांट दिए गए हैं काम, जो लेडीज को ही दिए जाते हैं। घर की औरतों का ही काम होता है कि वो आगे आने वाली जनरेशन्स को समझाएं, सिखाएं, पढ़ाएं। हाँ, आज की महिलाओं ने शीशे के छत को तोड़ा तो है। जैसे जो फील्ड्स में पहले केवल पुरुषों को देखा जाता था, जैसे फाइनेंस हुआ, बैंकिंग हुआ, साइंटिस्ट हुए, वहां औरतें घुस चुकी हैं, जो कि बहुत अच्छी बात है और वो बहुत अच्छा कर रही हैं। छोटा सा एग्जांपल दूंगी, अभी चंद्रयान बहुत एक बड़ा हमारे लिए कामयाबी की बात और गर्व की बात हमारे देश के लिए रही है। उसमें काफी आपने देखा होगा महिलाएं अपना जश्न मना रही हैं और कितनी महिलाओं का नाम आया जो उसकी सफलता के पीछे हैं, विच इज वेरी गुड। लेकिन आज भी महिलाओं को वहां तक पहुंचने के लिए बहुत बाधाएं हैं। मैं बस ये कहूंगी कि आप नारी की पूजा करिए, अच्छी बात है, पर पूजा करने से ज्यादा उसको सम्मान दीजिए, उसको बराबरी का तो पहले हक दीजिए, पूजा बाद में करेंगे। कहा जाता है, हमारे शास्त्रों में कहा गया है, यत्र नारी पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, मतलब जहां नारी का सम्मान करते हैं वहीं देवताओं का वास होता है। और हमारी तो पूरी हिस्ट्री रही है वेदों के काल से, बट अब ऐसा नहीं हो रहा। आई हैव बीन लकी, मैं लकी हूँ कि भाई मैं ऐसे परिवार से आई। मैम सॉरी टू से दैट, आपली आरती ही सुरू होत आहे, आपण थोडस 10 मिनिट्स आपण वेट करू, आफ्टर दॅट वी कॅन स्टार्ट आवर सेशन।
महालक्ष्मी नमस्ते महालक्ष्मी
बोला महालक्ष्मी माते की जय. आलेल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज आपली ही लाईव्ह आरती किंवा ह्या 8 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये आपल्याला आरतीचं लाईव्ह प्रक्षेपण रोड ट्रॅक्टर उन्मेष नाखरे आणि चेतन जाधव यांनी केलेले. त्यांचे दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. मी आपला कार्यक्रम पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आज जी आपली ई टेस्ट घेतलेली आहे त्या ई टेस्टचा रिझल्ट आपले डॉक्टर सपनाली बंब मॅडमांचे गायडन्स झाल्यानंतर त्या डिक्लेअर करणार आहेत. त्यामुळे मग शेवटपर्यंत आपण आपल्या रिझल्ट साठी थांबायचं आहे. मी डॉक्टर रोशना राय यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी अनम्यूट व्हायचे आणि आपलं गायडन्स स्टार्ट करायचे. ओव्हर टू यू मॅम. यस सर, थैंक यू सर. इतनी अच्छी आरती
आपके रोट्रैक्टर्स लाइव दिखा रहे हैं, यू वेरी लकी, लवली रोट्रैक्टर्स यू गाइस हैव। और जिस तरह का आप लोग उनसे प्रोत्साहन दे रहे हैं, और जिस नंबर में, मैं वही देख रही थी आरती के दौरान, जिस नंबर में आपके रोट्रैक्टर्स और ZRR is also present here, very nice sir। I mean, मैं वही बात कर रही थी कि प्रोत्साहित, अगर हम किसी को भी प्रोत्साहित करें तो वो क्या से क्या कर देगा। देखिए, अभी आप रोट्रैक्टर्स को प्रोत्साहित कर रहे हैं, मैं यही कहना चाह रही थी कि अगर हम मतलब लेडीज को किसी चीज की जरूरत नहीं है सिवाय इसके कि वो आप उनके रास्ते की रुकावट मत बदले। और अगर आपको लगता है कि हाँ, किसी एक की मदद आप कर सकते हैं, किसी एक गर्ल चाइल्ड को आप पढ़ा सकते हैं, या किसी भी तरह से आप किसी की एक को आगे बढ़ने में मदद करेंगे, वो जरूर करिए। वो समझिए कि आप उनको बहुत एक बड़ा योगदान कर रहे हैं। और ये मत सोचिए मेरे अकेले के करने से क्या होगा। अकेले के करने से तो बहुत कुछ होगा। एक चिंगारी से तो पूरे जंगल में आग लग जाती है भाई। आज आप कर रहे हैं, कल आपके साथ 10 और जुड़ेंगे। और प्लीज कीप अप द गुड वर्क। मैं खुद ये कहूंगी कि जब मैं नासिक आई थी तो आई वॉज वेरी न्यू टू रोटरी। जैसे स्वप्नाली मैम है हमारी, कि मैम आप रोटेरियन है या नहीं है? मैम स्वप्नाली मैम, आपने वहां से ज्वाइन किया पूना से? Yes. आर यू रोटेरियन? Hello, I'm Lion. अच्छा, you are a lion on, very nice. That's again a very good association, and we are very proud to be a Rotarians. Like Yes. you are one to be a lioness, I'm sure. Motive is तो मैम same. वही मैं कहूँगी, हाँ मैम, Motive is same. मोटिव इज सेम, यस, कि हम अपनी ही तरह औरों को कैसे आगे बढ़ा सकते हैं। और मैं बहुत गर्व महसूस करती हूँ ये बताने में मैम की, और सबको भी, कि केवल हमारे क्लब ने, मतलब रोटरी तो बहुत बड़े बड़े काम कर रहा है, केवल हमारे क्लब ने आज तक कि पिछले 4-5 सालों में ही 11 स्कूल में 252 टॉयलेट्स बनाए हैं, प्लस हैंड वॉश स्टेशन अलग। और हमारा अभी भी ऑनगोइंग प्रोजेक्ट्स हैं ग्लोबल ग्रांट्स से। थैंक यू मैम, एंड थैंक यू एवरीवन, थैंक यू योगेश सर, एंड वी विल कीप डूइंग दैट। बस हम टॉयलेट्स इसलिए बना रहे हैं कि ऐसा नहीं है कि केवल लेडीज के लिए बना रहे हैं, हाँ गर्ल्स के लिए थोड़ा ज्यादा बना रहे हैं, बॉयज के लिए नंबर में कम होता है। आई नो दैट इज नॉट राइट, बट दिस इज व्हाट वी आर डूइंग। बट बना इसलिए रहे हैं ताकि वो स्कूल ना छोड़ें, आगे पढ़ें बढ़ें। और आप सब भी, मैं ये कहूंगी, पूरा योगदान जैसे आप लोग दे भी रहे हैं, मुझे बोलने की जरूरत नहीं है, आप रोटेरियंस हैं, आप लायंस हैं। हम लोग आए इसमें इसलिए हैं क्योंकि हमारे अंदर खुद एक मोटिवेशन है। बस मैं वही चीज को दोबारा कहना चाहूंगी कि जैसे छोटी छोटी चीजों का मोटिवेशन होता है। आप रोट्रैक्टर्स को मोटिवेट करते हैं, रोट्रैक्टर्स ग्रास रूट लेवल पे मोटिवेट करते हैं, मुझे खुद डीजी मोटिवेट करते हैं भाई। जब मैं रोटेरियन बनी थी, आई वॉज वेरी न्यू टू ऑल दिस। सेक्रेटरी बनी, हाँ मतलब हमने काम किया सब। जब बेस्ट सेक्रेटरी का अवार्ड मिला तब एक मोटिवेशन मिला कि नहीं चलो ओके, कोई है जो हमारे काम को देख रहा है, सराह रहा है, इट फील्स गुड। उसके बाद आगे काम करने के लिए एक पुश मिलता चला गया। बस वही एक पुश आई थिंक जीवन में हर किसी को जरूरत है, खास करके उन लोगों को जिनके पास बहुत कुछ नहीं है देखने के लिए आगे, उनको और इस पुश की जरूरत है। और हमारे लिए लाइव आरती आ गई है। थैंक यू पंडित जी, थैंक यू रोट्रैक्टर्स, इतनी अच्छी लाइव आरती। आई मीन कोरोना के टाइम पे इतनी अच्छा हमारे से पूजा करवा दिया इन्होंने, एंड वेरी नाइस, एंड आई एम वेरी हैप्पी टू बी हियर। I'll close this now and give Swapnali ma'am time to speak. Thank you all. Thanks a ton. And happy Deshriya to all and Jai Mata Di. थँक्यू मॅम. खूप खूप छान मार्गदर्शन तुम्ही आज आम्हाला केलं आणि तुम्ही आजच्या ह्या मीटिंग मध्ये जॉईन झालात त्याबद्दल आमच्या सर्व क्लब तर्फे खूप खूप Thank you, आभार sir. आणि थँक्यू. मी Thanks. पुढे जात असताना डॉक्टर अमोल पवार यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट व्हायचं आहे आणि आजच्या आपल्या गेस्ट डॉक्टर स्वप्नाली बंब मॅडमांचं इंट्रोडक्शन द्यायचे. ओव्हर टू यू अमोल सर. Thank you, Yogesh sir. I'm audible? या. Okay. Good evening, one and all. Today's guest speaker is Dr. Swapnali Lalit Kumar Dhoka. She happens to be daughter of my senior colleague, Dr. R.H. Bum sir and Mrs. Kanta Bum. She is pediatrician
and member of Indian Academy of Pediatrics, of which I am the treasurer of Maharashtra branch. Her husband, senior pediatrician Dr. Lalit Kumar Dhoka sir, is a good friend of mine, is a successful pediatrician running Pritam Children Hospital in Bhosri, Pune, along with Dr. Swapnali madam. She is director of Global Talent International School. It's a CBSE school in Pimpri-Chinchwad Municipal Corporation. She was president of Lions Club of Chinchwad Royal. Her hobbies include trekking, cycling, playing chess, then gardening, sketching. Her schooling is from Satana, that is Jizamata Girls High School, and 11th, 12th is from Satana College. Her undergraduation, that is MBBS, is from Nasik, that is Adgaon Medical College, and postgraduate, that is DCH, she has done wonderful work, like she has done DCH after marriage, which is very rare. And the DCH is from Bombay University. Then she has done postgraduate diploma in medical legal science systems from Symbiosis College, Pune. She has also done diploma in child counseling from Pune University. She mainly does social work through Lions Club and Pritam Medical Foundation. She has arranged many sessions for adolescent girls by name Kali Umaltanna. She does parenting sessions. She is also involved in Save Girls Child campaign. She also has done cancer screening camps for ladies. She does cracker-free Diwali campaign from last 6 years. During this pandemic, she is serving the children and patients along with her husband. I welcome her for this Zoom meet. Over to you, Dr. Swapnali ma'am. Thank you. थँक्यू डॉक्टर अमोल सर. एका बालरोग तज्ञाने परिचय करून दिलाय. थँक्यू अमोल सर. ओव्हर टू यू स्वप्नाली मॅम. Namaskar. Am I audible? या Yeah. Thank you, Dr. Amol, for introducing me. नमस्ते. सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट आणि समिती आणि त्यांच्या सहयोगाने रोटरी क्लब ऑफ बागलान सटाणा यांनी जे काही प्रोग्राम अरेंज केलेला आहे ह्या 9 दिवसात मी बघते अतिशय सुंदर आयोजन, नियोजन, संयोजन खूप सुंदर पद्धतीने आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर अशा बऱ्याचशा कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा योग बऱ्याच वेळा आलेला आहे. पण आजच्या ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा आपण उपस्थित राहतो, जेव्हा प्रमुख उपस्थिती म्हणून आमंत्रित केलं जातं तर त्याचा आनंद खरं खूप अवर्णनीय असतो, शब्दात व्यक्त करण्यासारखा नाहीये. त्याचं कारण म्हणजे आज माझ्या माहेरकडून मला निमंत्रण मिळालेलं आहे आणि माझ्या समोर सर्व माहेरची मंडळी बसलेली आहे, म्हणून त्याचा मला विशेष आनंद आहे. आयोजकांनी मला सांगितलं की तुमचा जीवन प्रवास, तुमची जीवन गाथा सर्वांसमोर तुम्ही सांगा. खरं तर अशी मी खूप महान नाहीये किंवा खूप माझा मोठा जीवन प्रवास नाहीये व्यक्त करणं एवढा, पण तरी सुद्धा जे काही माझ्या जीवन प्रवासात मला जे काही अनुभव आले किंवा त्याच्यावरनं नवीन पिढीला जर काही मार्गदर्शन होत असेल तर मला असं वाटतं की निश्चित मी माझा जीवन प्रवास थोडक्यात तुमच्या समोर ठेवेन. माझं बालपण बागलान तालुक्यातील सटाणा शहर, जे की यशवंतराव महाराजांच्या पवित्र स्मृतींनी पावन झालेलं आहे, अशा शहरात माझं बालपण गेलेलं. डॉक्टर रमणलाल बम, प्रथित यश डॉक्टर सटाण्यातले, आणि आई सौ कांता बम, कर्तव्य दक्ष गृहिणी, यांच्या शिस्तीत आणि प्रेमात आम्ही चौघही बहीण भावंड वाढलेलो. म्हणजे आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ असे. तर मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झालेला, त्याच्यामुळे सुख सुविधांची खूप काही रेलचेल जरी नसली तर शिक्षण हे किती महत्वाचं आहे ह्याचा पगडा आमच्या मनावर लहानपणापासूनच होता आणि त्या पद्धतीने आम्ही वाढलो. माझं शालेय शिक्षण जिजामाता गर्ल्स हायस्कूल मधून झालेलं आहे. शिक्षक अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हाडाचे शिक्षक आम्हाला त्यावेळेस लाभलेले, शिक्षक शिक्षिका. त्यामुळे अकॅडमिक हे करिअरसाठी किती महत्वाचं आहे ह्याचे लहानपणीच त्याचे बीज रोवली गेली असं म्हणता येईल. आणि आता मागे वळून मी जेव्हा बघते की
जे काही मला आता मिळालेलं आहे त्याच्यात खूप मोठा वाटा माझ्या शिक्षकांचा आणि अर्थातच माझ्या पालकांचा सुद्धा निश्चितच आहे. 10वी मध्ये प्रथम क्रमांक जिजामातामध्ये आल्यानंतरच मी लगेच ठरवलं होतं की मला मेडिकल फील्डमध्ये जायचंय आणि त्या अनुषंगाने 11th-12th सायन्स मी सटाण्यातच करायचं ठरवलं. इच्छा तर खरं बीजे मेडिकल मध्ये जायची होती गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, पण स्कोर थोडा कमी आल्यामुळे नाही जाऊ शकले. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आंबेजोगाई इथे नंबर लागला होता, पण तरी घरापासून खूप लांब होतं म्हणून मग आम्ही नाशिक मेडिकल कॉलेजलाच ऍडमिशन घेतली आणि तिथून मी माझं MBBS कम्प्लीट केलं. 1997 साली माझं MBBS पूर्ण झाल्यानंतर लगेचच माझं लग्न झालं आणि जे काही एक स्वप्न होतं की मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय ते तिथेच थांबलं. कारण मारवाडी समाजात म्हणजे इतकं शिकणं म्हणजे ही 23 वर्षापूर्वी शिकून करिअर करणं परत पोस्ट ग्रॅज्युएशन करणं हे तेवढी सोपी गोष्ट नव्हती. म्हणजे तो खरं खडतर प्रवास होता, पण तरी सुद्धा सर्वांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा एक चिकाटीने तो करता आला. MBBS झाल्यानंतर लगेचच मी गायनिक प्रॅक्टिस चालू केली पुण्यात. म्हणजे इंटर्नशिप माझी KEM मधनं मी केलेली पुण्यातल्या KEM मधून आणि नंतर MBBS लेवललाच गायनिक प्रॅक्टिस चालू केली. सुरुवातीला जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा माझ्या मैत्रिणी किंवा नातेवाईक गमतीने म्हणायच्या, अगं तुझ्या नावातच धोका आहे. आता धोका हे आडनाव ऐकल्यानंतर कोणी पेशंट येईल का तुझ्याकडे, कोणी हिंमत करेल का यायची. पण सुदैवाने असं काही झालं नाही आणि मेहनतीने कष्टाने आणि परिश्रमाने प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर त्याचं चांगलं यश मला मिळत गेलं आणि प्रॅक्टिस चांगल्यापैकी सेट झाली. पण कुठेतरी डोक्यात हे होतं की आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि ते आपल्याला झालेलं नाहीये. माझी ही इच्छा माझे पती डॉक्टर ललित ह्यांना माहिती होतं की हिला करायचंय आणि मुलं थोडी मोठी झाल्यानंतर म्हणजे 2010 मध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घेतली आणि 2012 मध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. लग्नानंतर 15 वर्षानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. वयाच्या 37व्या वर्षी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं, पण तरी सुद्धा मला त्यात आनंद आहे. उशिरा का होईना माझी जी इच्छा होती ती मी पूर्ण करू शकले. गायनिक मधून पिडियाट्रिक मध्ये येण्याचा मूळ उद्देश असा होता की गायनिक आणि पिडियाट्रिक हे दोन्ही ब्रांचेस खूप बिझी काइंड ऑफ ब्रांचेस आहेत आणि मुलांना वेळ देता यावा ह्या उद्देशाने मी विचार केला की ऑलरेडी प्रीतम चिल्ड्रन्स हॉस्पिटल आमचं पूर्ण सेटअप NICU, PICU, सर्जरी ऑल लाईक 35 बेडेड हॉस्पिटल सेट होतं. तर like I'll go in same branch and I'll be able to take care of kids also and hospital also as well. दोन्ही सेमच ब्रांचेस मध्ये असल्यामुळे and that way I started my practice in pediatrics. सो हे करत असताना म्हणजे प्रॅक्टिस चांगली सेट झाल्यानंतर कुठेतरी मनात हे वाटत होतं की अरे आता आपलं सगळं चांगलं चाललंय, फायनान्शियली आता वेल टू डू झालेलो आहोत, तर आता मला थोडंसं समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. कदाचित हे बाळकडू मला माझ्या आई वडिलांकडनं मिळाले. वडील माझे खूप जे डॉक्टर पेशाबरोबरच समाजकार्य त्यांचं खूप मोठं आहे आणि ते डोक्यात कुठेतरी माझ्या होतं आणि ते करायची इच्छा होती. आणि एक वैद्यकीय व्यवसायात मेडिकल फील्ड ही अशी एक फील्ड आहे की तुम्ही व्हरायटी ऑफ पीपलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणजे समाजातील सर्व स्तरातील लोकांबरोबर तुमचं कम्युनिकेशन असतं. म्हणजे एक अतिशय गर्भश्रीमंत पासून तर बिलो पॉवर्टी लाईन म्हणा किंवा हाय वेल क्वालिफाईड एज्युकेटेड पर्सन पासून तर इलिटरेट पर्सन अशिक्षित वर्गांपर्यंत सुद्धा तुमचं कम्युनिकेशन राहतं. त्यामुळे इतक्या सर्वांबरोबर राहत असताना कुठेतरी एक सामाजिक भान हे बऱ्यापैकी सर्वच डॉक्टरांना असतं आणि मदत करायची म्हणजे काय करायची तर एक आर्थिक मदत थोडीफार कुणाला तरी केली किंवा मग एखाद्या पेशंटला गरीब आहे त्याला थोडंसं अत्यल्प दरात ट्रीटमेंट दिली किंवा गरज पडली तर फ्री सुद्धा ट्रीटमेंट दिली, असं थोडंफार सोशल काम करत होतो. पण मनाला ते समाधान लाभत नव्हतं की शेवटी आर्थिक मदत आपण करून करून किती करणार आणि ही मदत किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. त्यामुळे विचार केला की मोठ्या प्रमाणात आपल्याला काय करता येऊ शकतं आणि प्रत्येक वेळेस सर्वांनाच आर्थिक मदतच लागते असं नाहीये. खूप वेळा अज्ञानामुळे म्हणा किंवा एखाद्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे म्हणा तर ज्या काही अडचणी येतात आणि त्याच्यामुळे ज्या काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर त्याला आपल्याला काही सोल्युशन काढता येईल का हा विचार करत असतानाच मग आम्ही प्रीतम मेडिकल फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये माझे बरेच म्हणजे मी माझे मिस्टर आहेत आणि आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ आहे
आणि बाकीचे कलिग्स आहेत. तर अशा पद्धतीने एक संस्था स्थापन केली आणि लायन्स क्लबमध्ये सुद्धा मी 10 वर्षापूर्वी जॉईन झाले. या दोघांचा प्लॅटफॉर्म युटिलाइज करून मला जे काही सामाजिक कार्य करायचं होतं, कार्य खरं तर म्हणजे लिस्ट काम खूप मोठं असं मी म्हणणार नाही, पण जो काही गौरव होत गेला लोकांकडनं त्याच्यावरनं नंतर मला रिअलाइज झालं की खरंच हे काम गरजेचं होतं किंवा तसं झालेलं आहे. सर्वच कामाचा मी इथे उल्लेख करणार नाहीये, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात जे मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, तर त्या कामाबद्दल मी सांगते. जसं अमोल डॉक्टरांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की कळी उमलताना हा सेशन मी वयात येणाऱ्या मुलींसाठी घेते. तर हा सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की आपण बघतो की वयात येणाऱ्या मुलींना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं किंवा त्यांच्यावर जे काही अत्याचार होत असतात, मुलींमध्ये थोडा कॉन्फिडन्स कमी पडला तर मग त्यांना सेल्फ डिफेन्स त्यांना पाहिजे तेवढं जमत नाही किंवा एक लो लेवल ऑफ कॉन्फिडन्स असतो. त्यांना त्याचं फिजिकल किंवा मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज सुद्धा असतात आणि खूप वेळा मुली मग हे ओपन अप होत नाही. हा लक्षात आणि त्यातूनच मग निर्भयासारखे प्रकरण घडतात की मुलगी जर सेल्फ डिफेन्स करण्यास सक्षम नसेल तर असे प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून मग मी विचार केला की आपल्याला असं काही प्रोग्राम डिझाईन करता येईल का, माझ्या ज्ञानाचा उपयोग करून मला काय करता येईल का. तर मुलींसाठी मग मी कळी उमलताना हे सेशन चालू केले. सुरुवातीला मला स्कूलला फोन करून सांगावं लागायचं की मी अशा अशा पद्धतीचे सेशन्स घेते, वर्कशॉप्स घेते, तुम्हाला म्हणजे तुम्ही मला प्लीज चान्स द्या, मी तिथे येऊन तुमच्या मुलींना, तुमच्या स्कूलच्या मुलींना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करेल. माझं 9 ते 10 सेशन झाल्यानंतर त्या गोष्टीचं लोकांना इतकं आवडलं आणि त्याचा इतका यूज झाला असं वाटायला लागलं की त्याच्यानंतर मला स्कूलमधनं कॉल यायला लागले बऱ्याचदा की मॅम प्लीज आमच्या स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही असे सेशन्स ऑर्गनाईज करा. आणि बघता बघता गेल्या 2 ते 2.5 वर्षात मी 60 पेक्षाही जास्त स्कूल्समध्ये कळी उमलताना हे माझं सेशन केलेले आहे आणि साधारण 15,000 पेक्षा जास्त मुलींपर्यंत मी पोहोचलेले आहे. त्यानंतर एक फर्स्ट एड ट्रेनिंग सेशन हे मला सांगायला आवडेल की फर्स्ट एड ह्याचा अर्थ असा असतो की प्रथमोपचार म्हणजे जी काही इमर्जन्सी होते, लेट इट बी अचानक हार्ट अटॅक आला, अस्थमाचा अटॅक आला, लहान मुलांनी एखादी वस्तू घशात घातली, चोकिंग झालं किंवा ड्राउनिंग झालं, पाण्यात पोहता पोहता बुडलं, असं काही जरी झालं तरी डॉक्टरांपर्यंत पोहोचायला जो काही वेळ लागतो त्या वेळेत जी काही ट्रीटमेंट द्यायची असते त्याला प्रथमोपचार म्हणतात, दॅट इज फर्स्ट एड. तर झालं असं की एक अनुभव सांगते की हे करण्यामागचं माझा उद्देश काय होता किंवा कशातनं मला प्रेरणा मिळाली. उन्हाळ्याचे दिवस होते, एक छोटासा प्रसंग सांगते. उन्हाळ्याचे दिवस होते, आम्ही स्विमिंग करण्यासाठी गेलो होतो, स्विमिंग टँकवर 4 जण फुल फॅमिली गेलेलो होतो आणि थोड्या वेळाने अचानक खूप आरडाओरडा ऐकू यायला लागला. म्हणून आम्ही स्विमिंग टँक मधून बाहेर आलो आणि बघितलं काय झालं नक्की. तर तेवढ्यात गार्ड जो होता तिथला तर त्याने स्विमिंग पूल मधनं एक मुलगा, एक साधारण 18-19 वर्षाचा मुलगा असेल, तर त्याला स्विमिंग पूल मधून बाहेर काढलं. तो बुडालेला होता, त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर तो बघतोय तर तो पूर्ण ब्लूइश काळा निळा पडलेला होता, त्याचं रेस्पिरेशन ऑलमोस्ट स्टॉप होतं. आम्ही जेव्हा त्याच्याकडे गेलो, त्याला असेस केलं तर त्याचं पल्सही लागत नव्हत्या. मग हे झाल्यानंतर क्विकली, म्हणजे मी आणि माझे मिस्टर दोघे तिथे असल्यामुळे क्विकली फर्स्ट एड चालू केलं. त्याला कार्डियक मसाज मी द्यायला सुरू केलं. माझ्या मिस्टरांनी तिथेच बाजूला पडलेला टॉवेल घेतला, त्याच्या तोंडावर ठेवला, त्याला माउथ टू माउथ ब्रीदिंग देऊन साधारण एक 5 ते 7 मिनिट रिसेसिटेशन केल्यानंतर, म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिसेसिटेशन केल्यानंतर त्याचं हार्ट रेट स्टार्ट झाले, म्हणजे चांगले लागायला लागले आणि रेस्पिरेशन स्टार्ट झाल्यानंतर आम्ही त्याला हॉस्पिटलला शिफ्ट केलं. हा झाला एक प्रसंग. पण ह्या प्रसंगातून आम्हाला असं लक्षात आलं आणि त्यातून तो सुदैवाने वाचला. तर ह्याच्यातून असं लक्षात आलं की तिथला जो गार्ड होता त्याला बुडालेल्या माणसाला बाहेर काढण्यात माहिती होतं, पण त्याला फर्स्ट एड काय द्यायची ह्या त्याला कुठल्याही पद्धतीचं ट्रेनिंग त्याला दिलं गेलेलं नव्हतं. सुदैवाने आम्ही तिथे होतो किंवा आमच्यासारखं कुठला दुसरा डॉक्टर असता तरी त्याने तेच केलं असतं आणि त्याचे प्राण वाचले असेल. पण प्रत्येक वेळेस डॉक्टर अवेलेबलच राहील असं नाहीये. त्यामुळे गार्ड्सना म्हणा किंवा ट्रॅफिक पोलिसना म्हणा किंवा स्कूलमधल्या टीचर, लहान मुलं जे काही चोकिंग हजार्ड होतात, मुलांना घशात काही घालतात, तर त्यांना फर्स्ट एड ट्रेनिंग हे गरजेचं आहे ह्याची जाणीव आम्हाला झाली. आणि मग आम्ही त्या अनुषंगाने मग फर्स्ट एड ट्रेनिंग सेशन्स बऱ्याच स्कूल्समध्ये घेतले. माझ्या माहितीनुसार जवळपास 45 ते 50 स्कूल्समध्ये आतापर्यंत आमचे फर्स्ट एड ट्रेनिंग सेशन झालेले आहेत. त्याच्यावर आम्ही पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं.
तर अशा पद्धतीचं आम्ही त्या फील्डमध्ये पण काम केलं. आणि क्रॅकर फ्री दिवाळी कॅम्पेन हे मला सांगायला आवडेल, कारण की अगेन सेम जे हॉस्पिटलमध्ये जे आम्ही बघत होतो की दिवाळीच्या पिरियडमध्ये बर्न्सचे पेशंट आणि अस्थमाचे पेशंट हे 2 पेशंट खूप वाढत होते. आणि त्याचं कारण असं होतं की पोल्युशन, फटाक्यामुळे होणारं पोल्युशन हे त्याला एकमेव कारण होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की फटाके वाजवणारा क्लास जो आहे तो एक तर लहान मुलं आहेत किंवा तरुण मुलं आहेत, तर त्यांना जर आपण मोटिवेट केलं तर कदाचित हे प्रदूषण कमी व्हायला मदत होईल. आणि त्या दृष्टीने मग आम्ही गेल्या 6 वर्षापासून म्हणजे रेग्युलर 100 पेक्षा जास्त शाळांमध्ये आतापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि मुलांना फटाके वाजवण्याचे काय दुष्परिणाम होतात ते त्यांना समजून सांगितल्यानंतर मुलं स्वतःच म्हणतात की आम्ही फटाके वाजवणार नाही ह्या दिवाळीत म्हणून. तर अशा पद्धतीने जे काही आम्हाला आमच्या हातून, आमचं म्हणजे आय एम नॉट द ओनली पर्सन, हे आयडिया जरी माझी असली तरी मला ही टीमवर्क लागतं हे सगळं करायला. आणि त्यात माझे मिस्टर डॉक्टर ललित हे म्हणजे खूप मोठं सहकार्य मला नेहमी त्यांचं असतं. तर त्यांच्याबरोबर मी खूप सारे प्रोग्राम केले आणि अशा पद्धतीने जे शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केला. आता खरं तर मी सामाजिक क्षेत्रात ह्यासाठी गेले की मला असं वाटलं की आपल्या प्रयत्नांनी थोडंसं समाजाला आपल्याला काहीतरी देता येईल. पण तुम्हाला सांगू, खरं म्हणजे मी जेवढं दिलं ना त्याच्या कैक पट जास्त मला मिळालं. काय मिळालं? मला आनंद मिळाला, मला समाधान मिळालं, मला एक माझं नाव, माझं एक आयडेंटिटी तयार झाली, मला एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं. ज्यांना मी माहिती आहे ना, माझ्या स्कूल डेची, माझ्या कॉलेज डेची, माझ्या खूप मैत्रिणी आज झूमवर इथे आहेत, मला माहितीये मी म्हणजे फक्त अभ्यास आणि पुस्तक आणि मी एवढंच समीकरण, ह्या पलीकडे मला दुसरं काहीही माहित नव्हतं. पण जेव्हा मी ह्याच्यात आले तेव्हा मला समाजातील खूप घटकांशी मिक्स होता आलं आणि मला जे काही मिळालं आहे ते किती चांगलं आहे ह्याची जाणीव मला झाली. तर अशा पद्धतीने हे समाज कार्य करत असताना मी माझे छंद सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जोपासायचा प्रयत्न केलेला आहे. कारण छंद हे आपल्याला, हॉबीज आपल्याला रिज्युनेट करण्यासाठी लागतात. खरं हे सगळं करताना म्हणजे हॉस्पिटल, माझी स्कूल सुद्धा आहे, 5 वर्षापासून एक ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल म्हणून चालू केली. जस्ट मुलांबद्दल खूप आवड आहे आणि त्या अनुषंगाने चालू केली. आणि स्कूल, हॉस्पिटल, त्याबरोबर माझं काही सामाजिक कार्य जे काही थोडंफार आहे ते, हे सगळं करत असताना कुठेतरी थकल्या मनाला विरंगुळा पाहिजे म्हणून छंद जोपासायला सुरुवात केली. त्यातले माझे आवडते छंद म्हणजे ट्रेकिंग, सायकलिंग. येस, खूप आवडतं. ट्रेकिंग मध्ये मी सह्याद्री मधले कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड असे बरेच ट्रेक केलेत. हिमालयातील काही ट्रेक केलेत, अजून खूप करायचे. बकेट लिस्ट मोठी आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्की करणार आहे ते. त्यानंतर रीडिंगची आवड आहे, गार्डनिंग आवडतं, चेस. येस, रिकामा वेळ मिळेल तेव्हा मी निश्चित चेस खेळते. आमच्या घरात टीव्ही नाहीये, गेल्या 20-21 वर्षापासून टीव्ही नाहीच आहे आमच्या घरात. त्यामुळे आमचा फॅमिली टाइम हे चेस खेळणं किंवा कुठलेही बोर्ड खेळणं, बोर्ड गेम खेळणं, आउटिंग करणं, ट्रेकिंग करणं हा आमचा फॅमिली टाइम असतो. आणि ह्या पॅन्डेमिक मध्ये मला स्केचिंगचा एक छंद लागला आणि बरेच स्केचिंग केले. तर अशा पद्धतीने एक मला तुम्हाला जे सांगावं वाटतं की छंद सुद्धा प्रत्येकाने जोपासले पाहिजे. माझी फॅमिली बॅकग्राऊंड थोडक्यात सांगते की मिस्टर माझे पिडियाट्रिशियन आहेत आणि मुलगा माझा MBBS ला BJ मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजला लास्ट इयरला आहे आणि मुलगी 12th सायन्सला फर्ग्युसन कॉलेजला आहे. तर अशा पद्धतीचं माझं एक जीवनगाथा आहे. माझं मेन सेशन जो आहे की मला पालकांना काही गायडन्स करायचं आहे. येस, पॅरेंटिंग माझा खूप आवडीचा, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. खरं पॅरेंटिंगवर मला भरभरून बोलायला आवडतं, पण वेळेची मर्यादा मला माहिती आहे, मी ते लक्षात नक्कीच ठेवेन. पालकत्व खरं तर हा खूप हॅपी आणि खूप चांगला जर्नी आहे. पेरेंटिंग स्टार्ट अगदी बाळाच्या जन्मापासून तर मूल अडल्ट होऊसपर्यंत पॅरेंटिंग हे नॉन एंडिंग प्रोसिजर आहे. म्हटलं तर खूप कष्टदायक, खूप चॅलेंजिंग आहे, म्हटलं तर खूप आनंददायी आहे. आता आपल्याला हे प्रवास आनंददायी करायचा आहे का तो कष्टदायी करायचा आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी जेव्हा पॅरेंटिंग सेशन पण मी खूप स्कूल्समध्ये घेत असते, तर पॅरेंटिंग सेशन घेताना आता मोठा विषय असल्यामुळे मी किशोरवयीन मुलांसाठीचं पॅरेंटिंग मार्गदर्शन मोस्टली करणार आहे. चाणक्याने त्याच्या चाणक्य नीतीमध्ये खूप छान सांगितलेलं आहे, मुलांना 0 to 5, वय वर्ष 0 ते 5 भरभरून प्रेम करा. वय वर्ष 5 ते 15 शिस्त लावा, खूप महत्वाचं आहे. आणि वय वर्ष 15च्या पुढे तुम्ही मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने वागा. येस, मित्रत्वाच्या नात्याने ह्यासाठी वागा
कारण ह्या वयातील मुलांसाठी मित्र ही खूप जवळची व्यक्ती असते. आणि जर पालक हे त्यांना नंतर पण धाकात किंवा शिस्तीत ठेवायचा प्रयत्न करायला गेले तर मुलं हे बंधनं झुगारून देतात आणि मग मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये एक प्रकारची पोकळी, एक दरी निर्माण होते. हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही मुलांचे चांगले मित्र बनायचे प्रयत्न करा. ते करण्यासाठी काय करायचं ते सांगेन मी, पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की मुलांचे मित्र कसे आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याची संगत कशी आहे. असं म्हटलं जातं की पर्सन इज नोन बाय हिज कंपनी. आणि ह्या वयात आहे ना मुलांचा इतका प्रभाव, इतका इम्पॅक्ट, मित्रांचा इतका इम्पॅक्ट मुलांवर असतो, मुला-मुलींवर, की ते जर संगत बिघडली तर त्यांचं लाईफ बिघडण्याचे खूप मोठे चान्सेस असतात. पण ह्याचा अर्थ असा की असा असतो का की पेरेंटने सारखं हेरगिरी करायची किंवा ह्याचा मित्र काय करतो, कसा आहे, सारखं चौकशा करत राहायचं? नो. तुम्ही काय करा, तुमच्या मित्रांच्या मित्र तुम्ही बना, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला साधारण कळेल की तुमची मुलं कुठल्या संगतीमध्ये आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित ऍसेस करता येईल. जर समजा तुमच्या लक्षात आलं की मुला म्हणजे मित्र-मैत्रिणीची संगत चांगली नाहीये तर तुम्ही डायरेक्ट त्याला हे सांगू नका की तुझा मित्र खराब आहे किंवा ही चांगली नाहीये, प्लीज. कारण मुलांसाठी त्यांचे मित्र हे सर्वस्व असतात ह्या एज ग्रुपमध्ये. त्यामुळे तुम्ही जर सांगितलं ना तर फॉर शुअर तर नेक्स्ट टाइम मित्रांबद्दल काहीही तुम्हाला सांगणार नाही. त्याच्यामुळे त्यांना समजून सांगा की जर वाईट संगतीत गेल्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतात. मुलांना कधीतरी, मुलांच्या मित्रांना कधीतरी तुमच्या घरी जेवायला बोलवा, जेणेकरून तुमचे इंटरॅक्शन त्याच्याबरोबर राहू शकतील. तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या मित्रांना ऍसेस करू शकता. मुलांबरोबर तुमची मैत्रीचे संबंध वाढवायचे असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याबरोबर तुमचं असलेलं कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन चांगलं म्हणजे काय? आता जे घराघरात चित्र दिसतं, घरात 4 किंवा 6 डोके असतात आणि प्रत्येकाच्या हातात आपला आपला मोबाईल असतो. भले ते एकमेकांशी कम्युनिकेट म्हणजे प्रत्यक्षात बोलणार नाही, पण सगळं जे काय आहे ते चॅटिंगवर चालणार. पण ह्याला कम्युनिकेशन म्हणायचं का? निश्चितच नाही, हे कम्युनिकेशन नाहीये. क्वालिटी टाइम मुलांना देणं ह्या वयात देखील तितकंच गरजेचं आहे. क्वालिटी टाइम म्हणजे एका टीव्ही समोर बसून जेवण केलं म्हणजे क्वालिटी टाइम होतो का? एक लक्षात घ्या की क्वालिटी टाइमचा अर्थ असा असतो की तुम्ही दिवसभरातलं एक वेळेस तरी जेवण एकत्र घ्या. जेवण घ्या किंवा एखादं गेम खेळा किंवा गप्पा मारा, काहीतरी निदान 40 मिनिटं 45 मिनिटं तुम्ही कुटुंबाने सर्वांनी एकत्र बसलं पाहिजे. विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, आनंदाचे क्षण सेलिब्रेट केले पाहिजे, अडचणींचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते डिस्कस केले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही कुटुंबातील लोकांना एकमेकांना वेळ द्या. मोबाईल बद्दल एक थोडंसं मला सांगावंसं वाटेल की मुलांना मोबाईल कुठल्या एजला द्यायचा हा पॅरेंटला मोठा प्रश्न असतो. कारण की प्रश्न असण्यापेक्षा प्रश्न पडतच नाही, कारण मुलं एकदा 10वी झाली की त्यांना स्मार्टफोन हवा असतो. युजली आमचं असं बघण्यात येतं की 10वीला 90-95% मिळतात. पॅरेंट भयंकर खुश होतात, ले लो आपको जो चाहिए वो ले लो. बस झाला, 10वी झाली की हातात स्मार्टफोन आला. आणि एकदा स्मार्टफोन आला की मुलं त्या दुनियेमध्ये किती वाहवत जातायत, मुलं काय करतायत ह्याचं पॅरेंटने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अगेन सेम थिंग, तुम्ही मुलांचे मोबाईल प्लीज चेक करू नका. तो अविश्वास मुलांवर दाखवू नका. मुलं काय करतात हे बघू नका. त्याऐवजी मुलांसोबत तुम्ही राहा. मुलांना हे सांगा की तुम्ही चुकीच्या साईट ओपन केल्या तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात किंवा त्याचे काय काय परिणाम भोगावे लागू शकतात हे त्यांना समजून सांगा. मुलं ही खूप सुज्ञ असतात, मुलं समजदार असतात. पालकांनी ते व्यवस्थित समजून सांगितलं ना तर मुलांना निश्चित कळतं. येस, मुलं चुकतात कधीतरी, पण आपण पालक असतो, आपण सुज्ञ व्हायला हवं. मुलं ही आपल्यापेक्षा लहान आहेत, जरी ती आता वयात आलेली आहेत पण तरी सुद्धा ती आपल्यापेक्षा वयाने छोटी आहे. त्यामुळे पालक म्हणून आपलं कर्तव्य असं आहे की मुलांना आपण समजून घेतलं पाहिजे. मुलं जेव्हा मोबाईल वापरतात त्यावेळेस मुलं नक्की मोबाईलवर काय करतात हे कळण्यासाठी पॅरेंटने टेक सावी व्हायचं खूप गरज आहे. नाही, टेक सावी म्हणजे ही टेक्नॉलॉजी पॅरेंटने समजून घ्यायची गरज आहे. नाहीतर काय होणार, काळाच्या ओघामध्ये तुम्ही मुलांच्या दृष्टीने सो कॉल्ड बॅकवर्ड इलिटरेट पॅरेंट म्हणून ते तुम्हाला टॅग लावणार आणि तुमचं मुलांशी जे एक कम्युनिकेशन अजून थोडंसं त्याच्यामुळे कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे हा टेक्नॉलॉजी मुलांकडनं तुम्ही शिकून घ्या. मुलांकडनं शिकण्यासारखं पण खूप चांगलं असतं. मीडियाचा चांगला वापर करता येऊ शकतो, एज्युकेशन साठी चांगला वापर करता येऊ शकतो.
त्याच्यानंतर बिझनेस प्रमोशन साठी, मार्केटिंग साठी एन नंबर ऑफ युजेस मीडियाचे चांगले सुद्धा आहेत. मुलांना ते करण्यासाठी प्रमोट करा. मुलांवर विश्वास ठेवा. येस, तुम्ही जर मुलांवर विश्वास ठेवला ना तर मला खात्री आहे की मुलं हे नक्कीच रिस्पॉन्सिबिलिटीने वागतील आणि त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी कळेल कालांतराने. मुलांशी एखादी गोष्ट समजा मुलाने चुकली, चिडली, तर रागवण्यापेक्षा त्यांना योग्य शब्दात किंवा शांततेने समजून सांगा. येस, शांततेने, अवघड आहे शांततेने सांगणं. म्हणजे अशा वयातल्या मुलांसाठी पालकांना म्हणतात ना, डोक्यावर साखर, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागते. अशा पद्धतीने मुलांना समजून घ्यावं लागतं, त्यांना एक्सप्लेन करावं लागतं. तुम्हाला सांगितलं मुलांवर विश्वास ठेवा, पण मुलांवर अपेक्षांचं ओझं लादू नका. दोन गोष्टी आहेत, एक विश्वास आणि अपेक्षा. जर अपेक्षांचं ओझं खूप लादलं गेलं ना तर आजकाल आपण बघतो की सक्सेस मिळालं नाही किंवा पाहिजे ते अपेक्षित यश आलं नाही. मुलं यश आजकाल अपयश पचवू शकत नाही. यश मिळालं नाही तर जे काही टोकाचे निर्णय घेतात ते आपण खूप रेग्युलरली बघतो, वाचतो. ह्यासाठी पालकांनी मुलांवर विश्वास टाकण्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल ह्याच्यावर निश्चित भर द्यायला पाहिजे. मुलांचं कौतुक निश्चित करा. त्यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी त्यांना आधी सांगा, निगेटिव्ह सांगण्याच्या अगोदर. कौतुक करत असताना एक लक्षात ठेवा, फाजील कौतुक करू नका. मी फाजील ह्याच्यासाठी म्हणते कारण मी अनेक पॅरेंट बघते, मुलगा हार्डली 13-14 वर्षाचा होत नाही, त्याच्या हातात 12-13व्या वर्षीच बाईक, टू व्हीलर दिली जाते, 15व्या-16व्या वर्षी फोर व्हीलर दिली जाते आणि खूप कौतुकाने सांगतात की माझा मुलगा खूप चांगला फोर व्हीलर चालवतो. प्लीज ह्या चुका तुम्ही पालक म्हणून खरंच करू नका. जे खरं बोलण्यासारखं खूप आहे. मी आता माझं बोलणं इथेच आवरतं घेते आणि जाता जाता इतकंच सांगते, बच्चों को कार नहीं संस्कार दीजिए. बच्चों को कार नहीं संस्कार दीजिए. अगर आपने बच्चों को सिर्फ कार दे दी ना तो बच्चे बिगड़ जाएंगे, पर अगर बच्चों को आपने संस्कार दिए तो वो सबके दिलों के सरताज बन जाएंगे, सरताज बन जाएंगे. थँक्यू. थँक्यू मॅम. खूप छान मार्गदर्शन तुम्ही सर्व मुलांना आणि त्यांच्या पेरेंट्सला केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी झडार योगेश जाधव याला विनंती करतो की काही क्वेश्चन असतील तर कृपया विचारायचे आहेत. ओव्हर टू यू योगेश. थँक्यू सर. पहिला प्रश्न आहे मॅडम साठी, हाऊ कॅन बी द चिल्ड्रन फ्रेंड टू देअर पेरेंट्स? हाऊ कॅन be children friends? How can be children friends to their parents? How can children become friend of their parents? म्हणजे त्यांचे फ्रेंड कसे बनवू शकतात? खूप छान आहे. म्हणजे पहिली गोष्ट तर मला म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. कसं असतं ना, मुलांना त्यांचे मित्र का आवडतात? पहिली गोष्ट, मित्र कधीही सल्ला देत नाही, सारखे सजेशन्स किंवा इन्स्ट्रक्शन्स देत नाही. त्यामुळे पालक म्हणून तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे, सतत उठसूट प्रत्येक गोष्टीमध्ये इन्स्ट्रक्शन देणं आणि सल्ला देणं बंद केलं पाहिजे. त्याच्याबरोबर त्याच्या आवडीचे विषय कोणते आहेत त्या विषयात तुम्ही सुद्धा इंटरेस्ट घ्या. खूप चांगले विषय ह्या येणाऱ्या तरुण पिढीकडे असतो आणि खूप शिकण्यासारखं त्यांच्याकडनं पण असतो. त्यामुळे त्यांच्याशी त्याच्यावर डिस्कशन करा. त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत ह्याच्याबद्दल त्यांच्याशी डिस्कशन करा आणि तुमच्या स्वतःच्या प्रोफेशन साठी पण त्याच्याकडनं सल्ला घ्या. आतापर्यंत तुम्ही पॅरेंट म्हणून त्याला सल्ला देत होते, आता कधीतरी त्याच्याकडनं पण सल्ला घ्या. कारण आता कसं आहे, बापाची चप्पल मुलाच्या पायात यायला लागली आहे, त्याच्यामुळे एकमेकांचे सल्ले एकमेकांना घ्यायला काही हरकत नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मित्रत्वाचे नाते मुलांशी निश्चित चांगल्या पद्धतीने ठेवू शकता. ओके, थँक्यू मॅम. प्लीज टेल about some project we can take from our club for girls. गर्ल्स. हा, आय थिंक रोटरी कडनं आलेला प्रश्न असेल. खरं रोट्रॅक्ट, सॉरी. या चांगलं, म्हणजे हे बघायला खूप चांगलं वाटतं. रोट्रॅक्ट मधनं खूप यंग पॉप्युलेशन आज इथे आहे आणि खूप चांगलं त्यांचं ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे. तर मुलींसाठी बरेच खरं चांगले प्रोजेक्ट्स ते आम्ही केले.
त्यातलं हे जे कळी उमलताना जे काय आहे ना, ते त्याच्याबरोबर तुम्ही संरक्षण कार्यशाळा घेऊ शकता, किंवा लाठी काठी एक प्रकार असतो, ते शिकवणारे असतात, किंवा कराटेचे काही स्टेप्स असतात ते तुम्ही मुलींना शिकवू शकतात. त्यानंतर सेम वे फर्स्ट एड ट्रेनिंग सुद्धा तुम्ही मुलींसाठी घेऊ शकता. मुलींसाठी अजून तुम्ही उपक्रम घेणार म्हणजे खरं खूप आहेत. पण मला एक लायब्ररी, येस, मुलींसाठी जे वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून लायब्ररी तुम्ही चालू करू शकतात. लायब्ररी म्हणजे तिथे फक्त पुस्तकं ठेवायची अशी नाही, एक पुस्तकांची देवाणघेवाण म्हणजे एकमेकांची पुस्तकं एकमेकांकडे सर्क्युलेट करणं, अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स पण तुम्ही मुलींसाठी करू शकता. आणि जे रोशना मॅडमने सांगितलं आता की टॉयलेट, मला खूप चांगला वाटला हा प्रकल्प आणि मी लायन्स क्लब मध्ये हा नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन. खूप छान प्रोजेक्ट होता तो. नक्कीच. मॅडम, पुढचा प्रश्न आहे, अभ्यासाचे फायदे काय, जीवनात काय उपयोग होतो आणि याबद्दल आपला अनुभव काय सांगाल आपण? येस, अभ्यासाचे फायदे. आता गेल्या 9 दिवसांपासून मला वाटतं की आपण इथे प्लॅटफॉर्मवर जितक्या महिलांना, जितक्या भुर्गांना आपण ऐकलं, तर प्रत्येकाने अभ्यास करूनच पुढे जायचा प्रयत्न केलेला आहे. येस, म्हणजे आता असं नाही की अभ्यास जर नाही केला तर खूप काही बिघडेल, असं जरी नसलं तरी ज्ञानाने काय होतं, आपल्या विचारांची शक्ती व्याप्त होते, त्यानंतर आपले विचार प्रगल्भ होतात. आणि अभ्यास म्हणजे तुम्हाला तुमचे प्रोफेशनल कोर्स तुमचा असणं खूप गरजेचं आहे. सरस्वती ही नेहमी आपल्यावर प्रसन्न असलेली पाहिजे, म्हणजे सरस्वतीचं पूजन आपण नेहमी केलं पाहिजे. लक्ष्मी ही चंचल असते माहितीये, पण सरस्वती ही नेहमी स्टेबल असते. त्याच्यामुळे अभ्यास करण्याचा फायदा असा असतो की आपल्याला जे यश संपादन करायचं आहे ते अभ्यास करूनच यश संपादन करण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. आता आजकाल बाकीचे पॅरामेडिकल कोर्सेस किंवा बाकीचे कोर्सेस खूप सारे अवेलेबल आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही चांगला अभ्यास केला, तुम्ही चांगलं क्वालिफिकेशन मिळालं तर एक तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकतात. एक तुम्हाला मान सन्मान आणि त्यापेक्षा एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन तुम्हाला राहू शकतं. हे चांगल्या अभ्यासाचा मला वाटतं नक्कीच फायदा आहे. ओके मॅडम, पुढचा प्रश्न आहे, आजच्या तरुणाईसाठी आपण काय संदेश देणार? जसं की रोट्रॅक्टर्स आपण आज बघतोय, युवा मित्र खूप साऱ्या प्रमाणात सोशल सर्व्हिस करतो आहे, समाज उपयोगी कार्य करतो आहे, तर याबद्दल तुम्ही अजून रोट्रॅक्टर्सला प्रेरित करण्यासाठी काय सांगाल? कसं आहे की आपल्या भारताची जी स्ट्रेंथ आहे ती युवा शक्ती ही आपली स्ट्रेंथ आहे, कारण आपल्याकडे यंग पॉप्युलेशन हे सर्वात जास्त यंग पॉप्युलेशन आहे. आणि ह्या मुलींकडे खूप आयडियाज आहे, खूप स्टार्टअप ज्याला आपण म्हणता येईल असं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आर्थिकदृष्ट्या भारताला सक्षम करण्यासाठी त्या स्टार्टअपचा उपयोग होईल, ते एक आहे. आणि दुसरं, ह्या मुलांकडे सोशल अँगल खूप चांगला आहे, जो काही मी आतापर्यंत बघते. म्हणजे मी यंग जनरेशनच्या कम्युनिकेशन मध्ये पण खूप वेळा असते, तर ह्या मुलांना सोशल अँगल खूप चांगला असतो. म्हणजे जे आमच्या जनरेशनने केलं किंवा आधीच्या जनरेशनने केलं की खूप पैसा कमवला आणि तो पुढच्या पिढीसाठी साठवून ठेवला, पण ही जनरेशन अशी करत नाही. ही जनरेशन अशी आहे की कमवून ते आपल्याला लगेचच लोकांपर्यंत आपल्या ज्ञानाचा प्रसार कसा करता येईल हे करणारी ही जनरेशन आहे. तर तुम्ही रोट्रॅक्टसाठी मी असं सांगू इच्छिते की तुम्ही जे काही काम आता करतायत, हे बीज तुमच्या समाजसेवेची आतापासून जी रोवली गेली आहे, ह्याचा उपयोग तुम्ही समाजासाठी तर करा, पण तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी निश्चित करा. हे एक असं प्लॅटफॉर्म तुम्हाला रोट्रॅक्टच्या माध्यमातून अवेलेबल आहे की तुम्ही स्वतःला तुमचे स्पीकिंग स्किल, तुमचे सगळ्यांना हँडल करायचे एक लिडरशिप स्किल, हे सगळे तुमचे डेव्हलप होतील. आणि तुम्ही जर ह्याच्यात कंटिन्युटी ठेवली, चांगलं काम करू शकला, तर एक तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आणि एक तुमची स्वतःची खूप चांगली इमेज तुमच्याच मनात तयार होऊ शकेल. तर हे तुम्ही निश्चित करा अँड कीप गुड वर्क अप. खूप छान मॅडम. मॅम, व्हॉट इज इम्पॉर्टंट इन ब्रेन अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट? झालं एक आजचं. शुड आय आन्सर की वेळ संपला आय गेस? ओके थँक्यू. नो मॅम, कंटिन्यू प्लीज. ओके, ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये मी असं म्हणेन की तुमच्या डोक्याला तुम्ही सतत चालना देत राहा, रिकामं कधीही बसू नका. वाचन म्हणा, कोडी सोडवणं म्हणा किंवा काही, कीप युअर ब्रेन ऑलवेज ऍक्टिव्ह. दॅट वे यू कॅन कीप युअर ब्रेन डेव्हलप्ड.
आणि तुमची पर्सनॅलिटी जर तुम्हाला ग्रूम करायची असेल तर तुम्ही फक्त एकाच गोष्टीला घेऊन बसू नका. फॉर एक्झाम्पल मी डॉक्टर आहे तर मी फक्त माझी मेडिकल प्रॅक्टिसच करणार का? नाही. मला आयुष्य एकच मिळालेलं आहे, बरोबर? तर ह्या आयुष्याचा मला जास्तीत जास्त किती उपयोग करून घेता येईल, मला किती ॲव्हेन्यूज ओपन करता येईल स्वतःसाठी, किती फॅसेट्स मला ओपन करता येईल हे मी बघते. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे छंद जोपासा. तुमच्यामध्ये अनेक कलागुण आहेत, त्या कलागुणांना वाव द्या आणि सर्वांसाठी थोडा थोडा वेळ काढा. म्हणजे जिथे गरज आहे तिथे. जर समजा तुम्ही डॉक्टर आहात फॉर एक्झाम्पल, पेशंट इमर्जन्सी, त्यावेळेस तुम्ही ते काम करा. जेव्हा तुम्हाला मुलांकडे वेळ द्यायची गरज आहे, मुलांच्या परीक्षा चालू आहेत, त्यावेळेस तुम्ही मुलांकडे वेळ द्या. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की नाही आता मला माझ्या छंदांना वेळ द्यायचा आहे, त्यावेळेस तुम्ही द्या. अशा पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टींना बरोबर तुमचं वेळ डिस्ट्रीब्यूट केला तर मला असं वाटतं की खूप चांगली पर्सनॅलिटी प्रत्येकाची बनू शकते. एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटी काइंड ऑफ आय एम टॉकिंग अबाउट. थँक्यू. विच बुक्स आर गुड फॉर चिल्ड्रन? ऍक्च्युली असं असतं ना की बुक्स कोणते चांगले किंवा वाईट हे असं नसतं. त्या बुक मधनं जे काही चिल्ड्रन, म्हणजे यू वॉन्ट टू से दिस एज ग्रुप राईट, जे ॲडोलसंट एज ग्रुप साठी तुम्ही विचारताय ना, तर तुम्ही ॲडोलसंट एज ग्रुप साठी मोस्टली तुम्ही इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल अशा पद्धतीचे बुक्स वाचा. किंवा सुधा मूर्तीचे, तुम्ही मराठी वाचत असाल तर सुधा मूर्तीचे खूप चांगले चांगले पुस्तकं अवेलेबल आहेत, ते तुम्ही आवर्जून वाचा. त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच उपयोग होईल. तर अशा पद्धतीचे पुस्तकं जर तुम्हाला ऐतिहासिक आवडत असेल तर नक्कीच वाचा. पण एक लक्षात ठेवा की वाचनाची आवड ज्याला आहे ना, जो भरपूर वाचतो ना, त्याच्याकडे ज्ञानाचा भरपूर साठा असतो. त्यामुळे वाचनाचा छंद जोपासा. आजकाल मोबाईलच्या युगात आणि सगळं ही झालेलं आहे, सगळं ऑडिओ व्हिज्युअल झालंय, त्यामुळे वाचन हे जरा कालबाह्य होत चाललेलं आहे. पण प्लीज तसं करू नका. वाचन ही आवड तुम्ही निश्चित जोपासा. नक्कीच मॅडम. इथे आपल्या रोटेरियनने एक इच्छा व्यक्त केलेली आहे. सटाणा शहरात एवढी सेवा देत असताना बंब डॉक्टर आपले वडील यांनी खूप मोठी सेवा जनतेची केली आहे आणि त्याच माध्यमातून त्यांचंच कुठेतरी आपण प्रेरित घेऊन तुम्ही इतक्या मोठ्या झालात आणि इतक्या चांगल्या उंचीवर आलात आणि आज आमच्या समोर उपलब्ध झाल्यात. तर याबद्दल आपण 2 शब्द काही सांगू शकता? येस, माझं प्रेरणास्थान तर ऑफकोर्स सर्वात आधी तर माझे वडील, आई वडील दोघंही. कारण की वडिलांनी गेल्या 50-51 वर्षापासून ते सेवा करतायत रुग्णांची. खरं तर आता आम्ही त्यांना सांगतो की 75वी झाली, आता तुम्ही हे थांबवलं तरी चालेल. पण त्यांना एक सटाणाशी जे अटॅचमेंट आहे, त्या अटॅचमेंटमुळे त्यांना सटाणातली रुग्णसेवा बिलकुल बंद नाही करायची. आणि तर आम्हालाही असं वाटतं की त्यांनी ते करतात ते चांगलं आहे. आणि त्यांच्यापासून मी ही प्रेरणा घेतली की फक्त आपल्या स्वतःपुरतंच नाही बघायचं आपल्याला. जे काही करायचंय, जे काही आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला पुढे कसं देता येईल हे देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. त्यांनी म्हणजे जेव्हा मी ऐकते ना, म्हणजे सटाण्याची लोक जेव्हा मला इथे पुण्यात भेटतात, माझे पेशंट म्हणून अजूनही सटाण्यात येतात, आणि तेव्हा ते मला सांगतात की आम्ही दादांचे पेशंट आहोत. म्हणजे आमची ही 2री-3री पिढी आहे दादांचे पेशंट आम्ही आहोत. आणि दादांची खूप मोठी पुण्याई आहे आणि त्यांनी त्या काळात खूप गरिबांची सेवा केली. म्हणजे अक्षरशः लोकांकडे पैसे नसले तरी सुद्धा त्यांनी पेशंट चेक केलेले आहेत. तर ह्याचं कुठेतरी हा पगडा आमच्या मनावर आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असाच राहावं आणि ती सेवा आमच्या हातूनही अखंड व्हावं आणि पुढे आमच्या मुलांकडनं सुद्धा ती व्हावं, असा वारसा अखंड चालू राहावा अशी मी यशवंतराव महाराजांच्या चरणी आणि महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझे वडील, आई जे सामाजिक काम करत त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अशीच समाजसेवा होत राहावं, अगदी मनापासून ही इच्छा व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद मॅडम. सर्व प्रश्नांचं अतिशय सुंदर पद्धतीने आपण स्पष्टीकरण दिलं आहे, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ओव्हर टू यू रोटेरियन योगेश आरे सर. थँक्यू योगेश. पुढे जाण्याच्या अगोदर आमच्या क्लब तर्फे मी आजच्या ह्या 9 दिवसात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा थँक्स म्हणू इच्छितो. ह्या 9 दिवसामध्ये आपल्याबरोबर IPS विशाखा बदाने,
मंत्रालयातील अधिकारी हेमलता वाविस्कर, ARTO पल्लवी कोठावदे, डेप्युटी कलेक्टर सुचिता भामरे मॅडम, रोटरी नेहा खरे मॅडम, डेप्युटी कलेक्टर हेमांगी पाटील भामरे मॅडम, मंत्रालयातील प्रतिभा बाविस्कर, त्यानंतर डॉक्टर उज्ज्वला देवरे, पूनम गुजराती मॅडम, विनीता पाटील सोनोने मॅडम जळगावहून आपल्याला जॉईन झाल्या होत्या. त्यानंतर धनुजा जाधव ट्रेकर आपल्याबरोबर आलेल्या होत्या. त्यानंतर सचिव महापालिका मुंबई चित्रा बाविस्कर आपल्याला लाभल्या. RTO प्रांजल सोनोने आपल्या कार्यक्रमात आल्या होत्या. त्यानंतर आर्टिस्ट तन्वी मल्हार, IPS अधिकारी सुनीता ठाकरे मॅडम, प्रांत अधिकारी प्रशाली दिघावकर मॅडम, रोटरीयन डॉक्टर आशा निकते मॅडम. त्यानंतर काल आपल्याबरोबर आल्या होत्या IAS भाग्यश्री धिवरे मॅडम, आणि आज आपल्याबरोबर डॉक्टर रोशना रॉय आणि डॉक्टर स्वप्नाली बंब ह्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 21 महिला अधिकारी या कार्यक्रमामध्ये 9 दिवसात आल्या. या सर्व महिला अधिकाऱ्यांचं या नवरात्रीच्या पावन पर्वावर आमच्या क्लबतर्फे खूप खूप आभार. आणि मी आजच्या कार्यक्रमात टेस्ट आपण घेतली होती काल IAS अधिकारी भाग्यश्री धिवरे मॅडम यांच्या जीवनावर आधारित, आणि विविध शाळांचे स्टुडंट्स आपल्या या टेस्ट मध्ये पार्टिसिपेंट झाले होते. तर इथं आपण फर्स्ट कोण सेकंड कोण असं न काढता आपण प्रत्येक शाळेतील एक स्टुडंट आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 5 स्टुडंटचे नेम डॉक्टर स्वप्नाली बंब मॅडमांनी सांगायचे, आणि 5 स्टुडंटचे नेम डॉक्टर रोशना रॉय यांनी आपल्या डिक्लेअर करायचे. मी डॉक्टर स्वप्नाली बंब मॅडमांना विनंती करतो की तुम्हाला मी व्हॉट्सअप केलेले आहेत त्यांचे नेम्स, तुम्ही प्लीज आज डिक्लेअर करा. ओव्हर टू यू मॅम. येस, थँक्यू योगेश आहिरे सर. खूप चांगला उपक्रम तुम्ही ह्या माध्यमातून केलेला आहे. मी विदाउट वेस्टिंग मच टाइम आय अनाउन्स द नेम्स. वैभवी दिनेश पवार, सिद्धी इंटरनॅशनल अकॅडमी करंजाड ताहराबाद. मकरंद येवला, बागलान एज्युकेशन सोसायटी बेस्ट स्कूल सटाणा. ईश्वरी वैभव जाधव, ब्लॉझम इंटरनॅशनल स्कूल सटाणा. जस्ट मृण्मयी तुषार मंजुळे, जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा. ध्रुव रामकृष्ण खैरनार, मराठा इंग्लिश स्कूल सटाणा. ओके, थँक्यू मॅम. विजेत्यांचे मनापासून अभिनंदन. सगळ्या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. मी डॉक्टर रोशना रॉय यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्याकडे आलेले रिझल्ट डिक्लेअर करायचे. ओव्हर टू यू मॅम. यस सर, थैंक यू ये अपॉर्चुनिटी देने के लिए, रिजल्ट डिक्लेयर करने के लिए. एंड मैम आपने बहुत अच्छा बोला, इट वाज वेरी इंस्पायरिंग. मेरे खुद के भी 2 छोटे छोटे बच्चे हैं. आई थिंक वो उस वाले एज में आ गए हैं जब उनका वो आपने वो स्ट्रिक्ट वाला एज बताया ना, 5 years to 15 years, आई कीप दैट इन माइंड. उनकी तो आज से शामत शुरू. नहीं, बट गुड. थैंक यू मैम, थैंक यू फॉर वेरी नाइस गाइडेंस. एंड थैंक यू रोटरी क्लब सटाना. आप लोगों ने रियली एक ये नया चीज शुरू किया. मतलब 21 नेम्स, इतने अच्छे नामों को सुन के हमें इतनी खुशी हुई है. लवली वर्क. अब मैं अनाउंस करती हूँ नाम. श्रेया प्रकाश भुजबल from SGGS High School, Manmad. Akshad Pankaj Patil, Gurukul English Medium School. Varad Nair, Kilbil English Medium School, Satna. Sonakshi Sanjay Yola, Dondeshwar Public School, Satana. Now Rotary Family Kid is Malhar Kuldeep Jadhav from Blossom International School, Satana. Okay, thank you madam. Congratulations to all the winners. One name is Varad Nerkar, and अच्छा नेरी लिखा हुआ है. ओके, हाँ, Varad Ner from Kilbil English Medium School. And Sorry, second one school is Dodeshwar Public School. Dondeshwar. हाँ, Dondeshwar. Sonakshi Sanjay Yola. I said Dondeshwar Public School, Satana. ओके. ह्या 10 स्टुडंटचं आणि पार्टिसिपेंटचं खूप खूप अभिनंदन, खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. आम्ही आमच्या रोटरीच्या कार्यक्रमामध्ये बोलवून रोटरीच्या कार्यक्रमात बोलून तुम्हाला तुमचे प्राइजेस असतील हे दिले जातील. मी रोटरियन नितीन बगर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं व्होट ऑफ थँक्स द्यायचे. ओव्हर टू यू नितीन बगर सर.
थँक्यू सर. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण आणि महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आज आपल्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर रोटरियन डॉक्टर रोशना रॉय हे आमच्या विनंतीवरून येथे झूम मीटिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिले आणि सर्व उपस्थितांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. याबद्दल माननीय डॉक्टर स्वप्नाली धोकाबंब यांचे आभार मानतो. माननीय डॉक्टर स्वप्नाली धोकाबंब यांचे विचार नवीन होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील. आई महालक्ष्मीच्या आरतीचा आणि दर्शनाचा लाभ सर्व उपस्थित भाविकांना करून दिल्याबद्दल महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष व सर्व ट्रस्टी यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपलब्ध असलेल्या शहर व जिल्ह्यातील सर्व सन्माननीय नागरिकांचे मी क्लबच्या वतीने आभार मानतो. तसेच विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी व रोटरी सदस्य सुद्धा आज येथे उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून धन्यवाद. यानंतर पुढील सूचना अध्यक्ष योगेश आयरे हे करतील. पुनश्च एकदा सर्वांचे आभार.